नमस्कार. या भागामध्ये आपण विमा नियमन व विकास प्राधिकरण म्हणजे IRDA चे महत्त्व लक्षात घेणार आहोत. 19 एप्रिल 2000 ला IRDA ची स्थापना झाली. तेव्हापासून भारतामध्ये विमा क्षेत्राला एक चांगली गती व दिशा आलेली आहे. कारण त्यांनी विविध प्रकारची कार्य पार पाडलेली आहेत, योग्य पद्धतीने कामगिरी केलेली आहे. यावरून त्यांचे IRDA चे महत्त्व आपल्याला लक्षात येते. ते महत्त्व वेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण आता लक्षात घेऊ. पहिलं महत्त्व ते म्हणजे विमा व्यवसायावर प्रभावी नियंत्रण. पूर्वी विमा व्यवसाय नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा नव्हती, परंतु IRDA च्या स्थापनेपासून अस्तित्वात आलेल्या ज्या नवनवीन कंपन्या आहेत व त्यांचा व्यवसाय आहे, त्यांची कार्यपद्धती आहे, यावर योग्य अशी देखरेख ठेवण्याचं काम करून प्रभावी नियंत्रण ठेवण्याचं काम IRDA सहजरित्या आज करते. अगदी पहिल्याच वर्षी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने ग्रामीण भागामध्ये आपलं उद्दिष्ट पूर्ण केले नाही म्हणून त्यांना 5 लाख रुपयाचा दंड देखील केला होता. आणि पहिल्या वर्षापासून जे काही त्यांचं प्रभावी स्वरूपाचं नियंत्रण आहे ते दरवर्षी चांगल्या पद्धतीने प्रत्येक कंपनीने योग्य पद्धतीने कार्य केले का नाही हे पाहते आणि त्या दंड ठोठवणे किंवा त्यांना योग्य अशा सूचना देण्याचं काम हे IRDA करते. त्यानंतर पुढील आहे घटक तो म्हणजे विमा व्यवसायाचा सूत्रबद्ध असा विकास. IRDA च्या स्थापनेपासून विमा व्यवसायाचा एक चांगल्या गतीने विकास झालेला आपल्याला दिसून येत आहे. वेगवेगळ्या नवीन कंपन्यांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत जवळपास 70 विमा कंपन्यांना परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर विम्यासंदर्भात योग्य अशी जागृती देखील केलेली आहे. IRDA स्थापन होण्यापूर्वी म्हणजे 2000 पर्यंत भारतातील केवळ फक्त 10% लोकांचाच विमा होता आणि IRDA स्थापन झाल्यापासून ते 2020 पर्यंत 20% लोकांचा विमा झालेला आहे. म्हणजे केवळ 20 वर्षामध्ये 10% जनतेचा विमा हा झालेला आहे आणि इथून पुढे त्यांची गती ही निश्चित वाढलेली दिसून येईल. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकांचे हितरक्षण. प्रामुख्याने ग्राहकांसाठीच IRDA ची स्थापना झालेली आहे. विमेदाराचे योग्य असे संरक्षण करणे या हेतूने हा कायदा आणला. प्रामुख्याने विम्याच्या अटी, विम्याची जाहिरात, विम्यासंदर्भात असणारी नुकसान भरपाई, खाजगी कंपनीबाबत असणारी सुरक्षितता, नुकसान भरपाईचा कालावधी, तक्रारींचे असणारे प्रमाण या संदर्भात योग्य अशी आचारसंहिता तयार केलेली आहे व ग्राहकांना कार्यक्षम अशा सेवा मिळतील का नाही या संदर्भात योग्य अशी कार्य ही IRDA ने पार पाडलेली आहेत. यावरून आपल्याला असे लक्षात येते की ग्राहकांचे हितरक्षण हे IRDA ने चांगल्या पद्धतीनुसार केलेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे निधीची योग्य गुंतवणूक. प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील व तसेच खाजगी क्षेत्रामध्ये असणाऱ्या जे विमा कंपन्या आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात निधी जमा होतो. देश हिताच्या दृष्टीने हा योग्य ठिकाणी गुंतवणे आवश्यक आहे. या गुंतवणुकीबाबत योग्य अशी मार्गदर्शक तत्वे हे IRDA ने निश्चित केलेली आहेत. आयुर्विमा आणि सर्वसाधारण विम्याकडे जो निधी जमा होतो तो कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवायचा, त्याला दिशा कशी द्यायची, विशिष्ट क्षेत्रात गुंतवायचा की न गुंतवायचा, शेअर्स बाजारामध्ये कसा गुंतवायचा या संदर्भात योग्य अशी कार्य हे पार पाडल्यामुळे या गुंतवणुकीच्या अनुषंगाने योग्य अशी दिशा देखील प्राप्त झालेली आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे सर्व कार्यावर प्रभावी देखरेख. IRDA च्या स्थापनेपासून अस्तित्वात आलेल्या ज्या काही नवीन कंपन्या आहेत त्यांचा व्यवसाय, त्यांची कार्यपद्धती यावर प्रभावी अशी देखरेख करण्याचं काम IRDA ने ठेवलेलं आहे. तसेच त्यांची नवनवीन उत्पादने असतील, त्यांचा विस्तार असेल, त्यांची गुंतवणूक असेल यावर योग्य अशा पद्धतीने देखरेख ठेवलेली आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीनुसार व्यवहार हे शक्यतो विमा कंपन्या देखील टाळतात. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण व सामाजिक क्षेत्राचा विकास. प्रामुख्याने ग्रामीण व सामाजिक क्षेत्राचा विकास व्हावा यासाठीच IRDA ची ही स्थापना केलेली दिसून येते. कारण भारतातील बहुतांश ग्रामीण भाग हा विम्यापासून आजही वंचित आहे. साहजिकच हा जो भाग आहे या भागाला जास्तीत जास्त करून योग्य अशा विम्याच्या कक्षेत आणण्याचं काम IRDA ने सुरू केलेलं आहे. शेतकरी वर्ग असेल, मजूर वर्ग असेल, हा मोठा वर्ग आहे. साहजिकच यांच्या बाबतीत देखील योग्य असे निर्देशन संबंधित कंपन्यांना हे IRDA ने दिलेले आहे. तसेच त्या ग्रामीण भागामध्ये जो काही सामाजिक वेगळ्या घटक आहेत त्या घटकांना देखील योग्य अशा पद्धतीने कमी विमा हप्त्यामध्ये जास्त संरक्षण देण्याच्या अनुषंगाने वेगळ्या विमा योजना आणण्यासंदर्भात IRDA ने विमा कंपन्यांना योग्य अशी सूचना आणि माहिती दिलेली आहे. त्या दृष्टीने वेगळ्या प्रकारची योजना देखील बाजारपेठेत आलेल्या आहेत. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे
दुर्लक्षित घटकांचा विकास. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त जे तिथले दुर्लक्षित घटक आहेत त्या घटकाकडे त्यांचा विकास होणं आवश्यक आहे. IRDने यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील विविध घटकांमध्ये योग्य अशा पद्धतीनुसार गुंतवणूक आवश्यक ठरते. तसेच IRDA कडून ग्रामीण भागात किती टक्के व्यवसाय करावा, किती टक्के गुंतवणूक व्हावी या संदर्भात देखील प्रत्येक कंपन्यांना बंधनं घातलेली आहेत. या बंधनाचं पालन होतं किंवा नाही हे IRDAचं काम IRDAने केल्यामुळे योग्य अशा पद्धतीने ग्रामीण भागापर्यंत विमा पोहोचलेला आपल्याला अलीकडच्या काळात दिसून येतो. ग्रामीण जनता असतील, शेतकरी असतील, सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटक असतील, सुतार असतील, गौंडी असतील, बांधकाम मजूर असतील, मासेमारी करणारे असतील, हमाल असतील, अगदी दूध उत्पादन करणारे शेतकरी असतील, रिक्षा चालवणारे लोक असतील, या सर्वांच्या संदर्भात योग्य अशा पद्धतीनुसार विमा कसा बाहेर येईल किंवा कशा पद्धतीने विम्याची सुरक्षितता त्यांना मिळेल या दृष्टीने IRDAने प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे ग्राहक सेवेत सुधारणा. शेवटी विम्याची रक्कम मिळावी, चांगल्या पद्धतीने मिळावी, योग्य वेळेत मिळावी यासाठीच विमा घेतला जातो. विम्यामध्ये ग्राहक म्हणजेच विमेदार हा महत्त्वाचा घटक आहे. त्याला योग्य अशी वेळच्या वेळी सुविधा देणे हे आवश्यक आहे. प्रामुख्याने नुकसान भरपाई वेळेत मिळावी ही आवश्यकता. विमा कंपन्या व विमेदार यांच्यामध्ये विविध प्रकारचे दावे प्रलंबित असतात. त्या दाव्यांची संख्या वाढली त्याचा परिणाम विमाधारकावर आणि पर्यायाने विमा व्यवसायात देखील होतो. साहजिकच विमा व्यवसायात घट झाल्यामुळे त्याचा किमान कालावधी हा ठरवणे, तक्रार कक्ष निर्माण करणे, लोकपाल नियुक्ती करणे, ग्राहक संरक्षण कायदे याच्या आधारे दावे मिटवण्याचा प्रयत्न IRDA कडून मोठ्या प्रमाणात आज केलेला दिसून येतो. त्यानंतर पुनर्विमा व्यवसायास गती. सध्याच्या काळामध्ये विमाधारकांना अधिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने विम्याबरोबरच विमा कंपनीकडून देखील पुनर्विमा व्यवसाय हा अपेक्षित असतो. या संदर्भात पुनर्विमा व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांचे प्रवर्तन व नियमन करण्याचे काम IRDAला करावे लागते. यामुळे विमेदार आणि विमा कंपनी देखील सुरक्षित राहतो व विम्यामध्ये एक प्रकारे सुरक्षिततेचे वातावरण तयार होते. भारतामध्ये अलीकडच्या काळात पुनर्विमा व्यवसाय त्यामुळे वाढलेला दिसून येतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे कार्यक्षमतेत वाढ. विमा व्यवसायाच्या अनुषंगाने असणारे सर्व घटक म्हणजे समाज असेल, सरकार असेल, विमा कंपनी असतील, विमाधारक असेल, त्यातील मध्यस्थ असेल, या सर्व घटकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे. तसेच विविध नियमांच्या आधार विमा व्यवसायाची कार्यक्षमता कशी वाढेल हे पाहण्याचं काम IRDAने केलेलं आहे. सध्या खाजगी कंपन्यांच्या तुलनेत भारतातील सार्वजनिक कंपन्यांची कार्यक्षमता ही IRDAच्या स्थापनेपासून वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या सर्व घटकावरून आपल्याला थोडंसं असं लक्षात येतं की विम्याच्या अनुषंगाने IRDAने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. यामुळे IRDAचं महत्त्व आजच्या काळात हे वादातीत आहे, सहज लक्षात येतं. धन्यवाद.